आहे ते जे कायदेतज्ञ बोलले, वकील त्यांचे बोलले, त्याच्यावरती मला असं भाष्य करायचं आहे की त्यांनी केलेलं कृत्य आणि माझ्या मुलीचा घेतलेला बळी ह्याला कुठंतरी त्यांना वेगळी कलाटणी द्यायची आणि तो गुन्हा लपवायचा आहे, म्हणून त्यांनी हे असं वक्तव्य केलेलं आहे. वकील काल कोर्टात बोलताना असं म्हटलं, बाहेर माध्यमांशी बोलताना असं म्हटले की ज्या घटना घडत होत्या चॅटच्या संदर्भातल्या असतील किंवा वादाच्या असतील त्याची कल्पना तुम्हाला वेळोवेळी दिली जायची, तुमच्यापर्यंत ते पोहोचवलेलं होतं, मध्यस्थी झालेली होती, काही मोबाईल वगैरे तिचा काही दिवस काढून घेतलेला होता, असं ते म्हटले. तीन गोष्टी, एक त्या मोबाईलच्या आणि चॅटच्या संदर्भात, दुसरं हुंड्याच्या संदर्भात ते असं म्हटले की आम्ही हुंडा मागितलेला नाही आणि ती फॉर्च्युनर वडिलांनी गिफ्ट दिलेली होती, बक्षीस दिलेलं होतं लग्नासाठी, आणि तिसरा मुद्दा जो आहे 51 तोळे सोनं, म्हणजे सगळ्या कुटुंबाचं त्यांनी गहाण टाकलेलं आहे, त्यांनी तुमच्याकडे कधीही पैसे मागितलेले नाही. सर, मला एक एक प्रश्नाचं उत्तर अचानक देता येणार नाही. तुम्ही जर म्हणसाल की तुमचा पहिला प्रश्न कुठला होता, त्यांनी वेळोवेळी तुम्ही मोबाईलचा मुद्दा विचारला. संदर्भात तुम्हाला वेळोवेळी कल्पना नाही, त्याची कल्पना पुसटची दिली नाही आणि त्याच्या कल्पनाही नाही, कल्पना दिलेली नाही आणि त्या विषयावरती कुठलं भाष्यही झालेलं नाही. हे मोबाईलचं चॅटिंगच्या बाबतीत तुम्ही ते त्यांनी सरळ सरळ माझ्या मुलीच्या चारित्र्यावरती संशय घेतलेला आहे. दुसरी गोष्ट राहिली मोबाईलचा, तर त्यांचा असा आरोप आहे की माझ्या मुलीचा मोबाईल मी काढून घेतला. जर मला मोबाईल काढून घ्यायचा असता, माझ्या मुलीला तर मी मोबाईल ऑलरेडी दिलेलाच आहे, पण माझ्या त्या आरोपीला सुद्धा मी मोबाईल एक 1.5 लाख रुपये, 1,52,000चा मोबाईल तो मी आत्ता 2-3 महिन्यापूर्वी घेऊन दिलेला आहे. मागणीनुसार दिला की त्यांनी नाही, त्यांनी मागितला. माझी मुली इथं असतं, माझी मुलगी माझ्या घरी होती, घरी असताना वाकडच्या क्रोमामध्ये ते आले. वाकडच्या क्रोमामध्ये माझ्या मुलीला इथनं बोलून घेतलं आणि तिला तिथं काहीतरी त्यांचं झालं की मला मोबाईल तुझ्या पप्पाकडून घेऊन दे. मुलीने मलाही फोन केलेला आहे त्यावेळेला, त्याचे रेकॉर्डही आहेत. मुलीचा फोन त्यांनी काढावं आणि ते सिद्ध होईल. फोन केलेला आहे, ज्या त्या वेळेला गेलेलो आहे आणि त्यावेळेला त्यांना मी मोबाईल दिला, त्यांच्या मागणीनुसार मी मोबाईल दिलेला आहे. त्या मोबाईलची ही रिसेट, क्रोमा शोरूमची रिसेट तुम्हाला झूम करून बघायचं असेल तर बघा. त्याची तारीख हे मला वाटतं 18/9/2024ला मी त्यांना मोबाईल त्यांच्या मागणीनुसार दिलेलं आहे आणि त्याचे जे EMI आहेत, मी आजही हप्ते भरतो, त्याची EMI भरतोय. ते बँकेचं स्टेटमेंटवरती तुमच्याही लक्षात येईल आणि वकील साहेबांनी त्याचं स्टेटमेंट काढून घ्यावं. त्याच्यात ते 40 लाख आमच्याकडे 5 कोटीच्या गाड्या आहेत, तर 40 लाख फॉर्च्युनर आम्ही कशाला मागू. इतकंच नाही तर वैष्णवीच्या नावावर जी काही जमीन होती तर सुद्धा आम्ही हक्क सोडपत्र देऊन टाकलो होतं. आम्ही स्वतः वैष्णवीला घरी घेऊन गेलो होतो आणि आम्ही सही दिली, असं त्यांचा आरोप होता. त्यामुळे हुंड्यासाठी आम्ही छळ केलाच नाही असं त्यांनी हुंड्यासाठी छळ केला नाही, हुंड्यासाठी छळ केला नाही म्हणता, गाडी मागितली नाही म्हणता, तर मी 5 कोटीच्या गाड्या आहेत त्यांच्याकडे म्हणतात, तर मी ही MG हेक्टर गाडी बुक केलेली आहे. फॉर्च्युनर गाडी घ्यायच्या आधी ही MG हेक्टर गाडी वाकड हायवे रोडला शोरूमला बुक केली, 50,000 रुपये डिपॉझिट केले. त्याचे महिन्यानंतर लग्न आल्यानंतर त्याचे रिफंड पण माझ्या अकाउंटला आले. तर ही त्याची रिसीट. MG हेक्टर बुक केली, त्यांनी माझ्याशी वादावादी केली, वादावादी चांगलीच केली. मला त्यावेळेस असं बोलले की ही जर गाडी दिली तर मी ती गाडी सोडून देईन, नाही तर तिथं पिटून देईन. मला गाडी पाहिजे, हीच गाडी पाहिजे, फॉर्च्युनरच गाडी पाहिजे. मग त्यानंतर मी फॉर्च्युनर गाडी लागणार देईन. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जे म्हणता की 5 कोटी 90 लाखाची गाडी, 5 कोटीच्या गाड्या, ॲक्च्युली त्यांच्याकडे गाडी ही एकच आहे. 5 गाड्या नाही, 10 गाड्या नाही, 5 कोटीचं काय नाही. निव्वळ आणि निव्वळ त्यांच्याकडे एकच फोर्ड गाडी आहे. दुसरी जी काय ती गाडी 90 लाखाची सांगतायत, ती गाडी बुचुडे नावाच्या इसमाची मारुंजी या ठिकाणची गाडी आहे. हा त्या गाडीचा रिपोर्ट, हा नंबरही झूम करून बघा, तुम्हालाही कळेल की ही गाडी चंद्रकांत राघव बुचडे या नावाने आहे. त्या गाडीचा नंबर आहे MH14KC 3000. त्या गाडीचा नंबर
पोलीस स्टेशनला ती लावलेली असेल, ती गाडी चेक करा, तेही बघा. म्हणजे यांच्याकडे कुठलीही गाडी नाही आहे, एकच गाडी आहे. आणि ही जी गाडी मी दिलेली आहे तर दिलेली नसून ती माझ्याकडं मागितली गेलेली आहे. माझ्या मुलीला टॉर्चर करून लग्नात उभं राहणार नाही, लग्न मोडून टाकील. आधीच माझ्या मुलीची लग्न 2 ठिकाणी मोडली, त्याच्यातही हे लग्न मला जबरदस्तीने करावं लागलं. त्यातही लग्नाला तयार झालो तर त्यांनी अशी मानसिकता करून ठेवली की माझ्याकडे ह्याची मागणी, सोन्याची मागणी, गाडीची मागणी, चांदीच्या ताटाची मागणी, गौरीची मागणी. अधिक महिन्यात जावयाला चांदीचंच ताट पाहिजे, सरासरी ज्याच्या ऐपतीप्रमाणे म्हणा किंवा अनेक गोष्टीच्या कारणाने स्टीलचं देतात, कोण तांब्याचं तामण देतं. माझ्याकडे त्यांनी चांदीची ताटाची मागणी केली, तीही मी पूर्ण केली. तुम्ही आता एक आरोप केला की आधीच माझ्या मुलीची 2 लग्न मोडली होती, ते नेमकं काय झालं होतं, त्यांनी हस्तक्षेप केला होता का त्याच्याविषयी? त्या ह्याच्यात मी आता बोलू शकत नाही, कारण ते आता ह्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळं अधिक याला कारणीभूत हगवणे आहेत आणि त्याचंही आपल्या समोर थोड्याच दिवसात ते पण उलगडा होईल. वकिलांनी एक व्यावसायिक संबंध एकाबरोबर सुरू आहे. निलेश चव्हाणच्या घरी 100 लोक घेऊन गेला होता बाळ आणण्यासाठी, त्यामुळे त्यांनी तुम्हाला कदाचित बंदुकीचा धाक दाखवला असं त्याचं म्हणणं आहे. आणि या प्रकरणात ते जे बाळ होतं ते या निलेश चव्हाणकडे त्या हगवले कुटुंबियांनी सांभाळण्यासाठी दिलं होतं. तुम्ही 100 लोक घेऊन मॉब घेऊन त्यांच्या घरी गेला, त्यामुळे त्यांनी तुम्हाला दमदाटी केली असा एक त्यांनी आरोप केला. बरं, आता तुम्ही म्हणता की त्यांनी असा आरोप केलाय. जर त्यांची सून मयत आहे ते हे मयत आहे म्हणतात, तर त्यांना हे असं सुचलं कसं की बाळाला सांभाळायला द्यायचं? सांभाळायला जर आपली सून मयत झालेली हे सोडून, आणि हा निलेश चव्हाण त्यावेळेला कसा, ज्या वेळेस माझ्या मुलीला मारलं गेलं, मग माझ्या हिशोबाने मी निलेश चव्हाण